नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। सांगलीत हिट अँड रनचा थरार। भरधाव इनोवाने 15 लोकांना चिरडलं। कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं। कोणालाच ठाऊक नव्हतं की पुढच्या क्षणी मृत्यू समोर येईल। समोरून इनोवा कार आली आणि दिसेल त्याला चिरडत घेऊन गेली। इनोवा चालवणारा व्यक्ती पिऊन तर्र होता। या मद्यधुंद व्यक्तीच्या गाडीची संतप्त लोकांनी तोडफोड केली। सांगलीकरांनी हिट अँड रनचा थरार डोळ्यात एकत पाहिला। सांगली शहराचे हाड समजले जाणाऱ्या गणपती मंदिर ते टिळक चौक परिसरात सोमवारी एका मद्यधुंद कार चालकाने जे केलं त्या थराराने संपूर्ण शहर हादरून गेलं। इनोवा चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या 14 ते 15 जणांना जोरदार चिरडलं। या भीषण अपघातात 4 वाहतूक पोलीसही जखमी झाले असून जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इनोवा चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता। त्याने गाडीवरचा ताबा पूर्णपणे गमावला होता। गणपती पेठेतून टिळक चौकाकडे जात असताना त्याने रस्त्यावरील दुचाकी, पादचारी आणि बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांना एकामागून एक धडक दिली। चालक गाडी कशी चालवत होता याचा एक अंगावर शहार आणणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात गाडी वेडीवाकडी धावताना दिसत आहे। जमावाचा संताप आणि तोडफोड हा थरार पाहून रस्त्यावरील नागरिक संतापले। अनेक जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून संतप्त जमावाने धावत जाऊन ही इनोवा कार अडवली। लोकांनी केवळ कारची तोडफोडच केली नाही तर मद्यधुंद चालकाला गाडीबाहेर काढून बेदम चोप दिला। या मारहाणीत चालकही गंभीर झाला असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे। अपघाताची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींमध्ये 4 वाहतूक पोलीस असल्याने पोलीस दलात ही मोठी खळबळ उडाली आहे। सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपी चालकावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।